सारंगखेडा चेतक महोत्सवात रंगली अश्वनृत्य स्पर्धा। संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रा अश्वशौकीनांसाठी मेजवानी ठरत आहे। आज चेतक फेस्टिवलमध्ये अश्वनृत्य स्पर्धेने सर्वांचं लक्ष वेधलं होतं। घोड्यांच्या मनमोहक व आकर्षक नृत्यांनी अश्वशौकीनांना चांगलीच भुरळ घातली होती। भारत देशात घोडे व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेड्यातील घोडे बाजार आता संपूर्ण रंगात आला असून बाजारातील चेतक फेस्टिवलची खऱ्या अर्थाने सुरुवात आजपासून झाली। चेतक मैदानावर आयोजित अश्वनृत्य स्पर्धेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। या अश्वनृत्य स्पर्धेत देशभरातील 14 घोड्यांनी सहभाग घेतला होता। घोड्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्याने उपस्थित मंत्रमुग्ध झाले। 2 पायावर उभं राहून सलामी, घोड्यांचे नागिन नृत्य, डफळी नृत्य, खाटेवरचे नृत्य यांनी उपस्थित अश्वशौकीनांची चांगलीच दाद मिळाली। या नृत्याविष्कारामुळे घोड्यांची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे। अश्वनृत्य स्पर्धेत घोड्यांनी सादर केलेल्या नृत्यांमुळे अनेकांना आश्चर्यचकित केलंय। पारंपरिक ढोलच्या तालावर तर कधी पंजाबी भांगडा नृत्य तर कधी मारवाडी तालावर अश्वनृत्य करत होते। या अश्वनृत्य स्पर्धेत कच्छ गुजरातहून आलेले प्रदीप यादव यांची माही घोडी विजेती ठरली, तर अमरावती राजू घोडा उपविजेता ठरला। अनुक्रमे अहमदाबाद येथील जितूभाई यांची तेंगली घोडी व इंदूर येथील धनंजय भाई यांची काजोल तिसरी ठरली। बडोदा येथील मुश्ताक पठाण यांचा सूर्या घोडा हा 4थ्या क्रमांकावर राहिला। एकंदरीतच सारंगखेडा येथील अश्वनृत्य स्पर्धेमुळे अश्वशौकीन मंत्रमुग्ध झाले।